पुढील काही तासांमध्ये विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। अकोला, चंद्रपूर, नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पावसाचा कहर। ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी। अनेक घरांमध्ये शेतामध्ये सुद्धा पाणी शिरलं। अनेक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अमरावतीच्या राजुरामध्ये पुरामध्ये अडकलेल्या 7 जणांची सुखरूप सुटका। मोडक नदीला आलेल्या पुरामध्ये अडकले होते नागरिक। 7ही जणांना सुरक्षित स्थळी हलवलं। हिंगोली आणि गडचिरोलीमध्ये पुराचा कहर। दोन्ही ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये गाड्या वाहून गेल्या। पुराच्या पाण्यामधून गाडी चालवण्याचा प्रयत्न जीवावर। धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता। जर यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट। अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा। यवतमाळमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। अकोला जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर। मन, निर्गुणा, महेश नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात। राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 63.25% पाणीसाठा शिल्लक। जुलै महिना संपत आला असताना सुद्धा धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा नाही। मराठवाड्याची चिंता कायम। कोकण, पश्चिम महाराष्ट्राला काहीसा दिलासा। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमधील दत्त मंदिरात दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न। पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। श्रींच्या चरणांवर कृष्णेचं पाणी प्रवाहित होताच दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न। गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं माखलेले आहेत। संजय राऊतांची टीका। लाठीचार्ज, पॅलेट गन वापरूनही मोदी आणि शहा संसदेमध्ये गैरहजर। राऊतांचा हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांसाठी नवा व्हिडिओ संदेश। देशाच्या परीक्षा पद्धतींमध्ये बदल गरजेचा। विधेयकामुळे परीक्षा पद्धत आणखी मजबूत आणि पारदर्शक होईल। मोदींनी व्यक्त केला विश्वास। एफडीए कडून राज्यामध्ये 2 दिवसांमध्ये 22 ठिकाणी धाड। सुमारे 1,03,04,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त। 2,862 लिटर दूध तर 373 किलो दुग्धजन्य पदार्थही जप्त। आणि इस्रायलचे दक्षिण लेबनॉनमध्ये अनेक भागांमध्ये रात्रभर हल्ले। अनेक घरांच्या काचा फुटल्या। इस्रायली सैन्याचा अत्याधुनिक मशीन गनमधून गोळीबार।